चव्हाणच ना शिवराज सिंग चव्हाण आले व त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी अगदी मोठं अगदी खूप काही जसं डोंगर पोखरून आपण उंदीर काढतो तसं खूप काही असं दाखवलं व खूप त्यांचा काही उल्लेख केला व बोलले की शेतकरी खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये आहे व आम्ही त्यासाठी खूप मोठी घोषणा केली असं गाजर दाखवलं एक प्रकारचं. आणि काय भाव दिला म्हणे कमीत कमी 2000 जरी हमी भाव दिला असं तरी शेतकरी खुश झाले असते. काय म्हणे 12 रुपये 35 पैसे भाव दिला. 12 रुपये कांदा परवडतच नाही शेतकरीले. ते फसाडे सरकार देवेंद्र फडणवीस एक नंबरना फसाड्या मारू शकतो. निस्ता चाटा मारला ना तो लोकले तरी सगळी जनताने ठरेलचे. आता आज इशारा दिला 26 तारीखले चांदवडले मोठं आंदोलन करायचे. तिथे बी नाही ऐकलं तर डायरेक्ट दिल्लीला सगळ्या शेतकरी जावांचे आठे मरा पक्षात दिल्लीला जाई मरू. पण याचे बाकी आता सोडणार आहेत. याचे या आमदार खासदार आला पाहिजे त्याच्या खेडापाडाचोर बारीक तरी पादाडचे पोऱ्या त्याचे तरी कांदा फुकट जाय राहिना. शेतकरीवर आत्महत्या करायला यायला लागी. शेतकरी जगूच शकत नाही एवढी वाईट परिस्थिती होती. सोना नाना होता ते बी गाण ठेवायच्यात 1 रुपया राहिले शेतकरीकडे. तरी याचं ताबडतोब दखल घ्या नाही तर मग तुम्हाला कार्यक्रम एक दिवस नेपाळ होई 100% डोक्यात ठेवा. नेपाळला का दरी ना आणते तुमले शेतकरी सोडणारीच म्हणजे तुम्ही याच्या खेळाचोरी पहा. तुम्ही फक्त शहराचा विचार कर राही ना. शेतकरी 3 वर्ष पैसे कुठला शेतीमालले भावने सगळा शेतीमाल फुकट जाय राहिना. तरी या सरकारनं कुठल्याही परिस्थितीत त्या पंतप्रधाननं दखल घेते ते बरं. नाही तर मग तुम्हाला बाकी पुरा बेत पाराशेत लोक जनता पेट नाही. आता तुम्हाला नेपाळ होणार हे 100%. तरी कांदा फुकट जाय राहणार. राम राम मंडळी. कांद्याच्या निर्यातीच्या बाबतीत सरकार कायमच जी भूमिका असते कधी बंद करतं कधी चालू करतं त्याच्यामुळे दुसऱ्या देशांचा विश्वास आपल्यावर राहिला नाही. त्याच्यामुळे आयातीचा जो निर्यातीचा जो देश आहे आपला एकदम मागे पडलेला आहे सरकारच्या धोरणामुळे. कारण की सरकार कायमच खाणाऱ्यांचा विचार करतं. मध्यंतरी गोयल सुद्धा बोलले होते की आम्हाला 150 कोटी जनतेचा विचार करा. अरे बाहेर जाणता राजा शेतकरी या नाही पाहत का ते 150 कोटीनं पाहिजे तुझी शेतकरीचे बी पाय ना. याची खरं सांगू का तुमले वर रुपयाने पत्र आहे नाही याला बाडमा जमा होई जायच्यातच गडी मंदिर चालू करानं बंद करानं चालू करानं. बांगलादेश श्रीलंका या बराच देश आपला भारत पैसे तुटी घ्यात याचे नंगट म्हणे त्याचं सोडी दिलं. या फक्त दवळा कपडा घालीन चाटा मारणार लोकांचे नाही तर याची 1 रुपयानी वर पत्र आहे नाही. त्यामुळे या भारतले आवडं भिकारी बनाडती शेतकरी तर बनाडी जा सगळा भारत भिकारी करणार या. अहो मोदीचे अहो देवेंद्र फडणवीसचे या फक्त चाटा मारणार आहेत. एक दिवस त्याचे नेपाळ होणारचे काय चिंता करू. जय जवान व जय किसान म्हणायचं बस. जय जवान जय किसान म्हणानं आणि त्याच्या नावावर फुकट सगळं लुटानं. अरे काय तुमने चालूच आहे. 1 रुपया डिझेल मागं होई गे पेट्रोल मागं होई गे शेतकरीला कुठलाच परवडी राहिलं नाही.